हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. सई किचन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे बरं का. तर आज ना आपण करणार आहोत पराठे. तेही अगदी झटपट, कमी वेळेमध्ये, कमी साहित्यामध्ये आणि अगदी तोंडाला चव आणणारे असे पराठे, तेही हेल्दी आणि टेस्टी, म्हणजे पनीर पराठा करणार आहोत आज आपण. तुम्हाला तर समजलंच असेल. तर जास्त वेळ न घालवता पाहूयात याची रेसिपी. तर इथे ना मी सुरुवातीला एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये जे माझ्याकडे पनीर होतं ते घेतलेलं आहे. आता हे घेतलेलं पनीर जे आहे ते बरं का आपण खिसून घेणार आहे बरं का. त्यामुळे आपला पनीर पराठा जो आहे तो अगदी छान असा टम्म असा फुगला जाईल. त्यामुळे आपण पनीर जे आहे ते खिसूनच घ्यायचं आहे. तर इथे मी पनीर जे आहे ते अशा प्रकारे खिसून घेतले बरं का. आता आपण हे खिसलेल्या पनीरमध्ये घालणार आहोत कांदा. कांदा जो आहे तो बारीक चिरून घ्यायचा. छानपैकी कांदा घातलेला आहे. आता घालणार आहोत यामध्ये कोथिंबीर. कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतली होती. यामध्ये घातलेली आहे एक हिरवी मिरची आणि खिसून घेतलेला आलं. आता यात घालणार आहे आपण सुखे मसाले. त्यामध्ये सुरुवातीला मी 1 चमचा हळद, लाल तिखट पावडर घातलेले आहे, चाट मसाला घातला आहे, गरम मसाला थोडासा घातलेला आहे आणि कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे. कसुरी मेथीमुळे आपले पराठे जे आहेत ते अगदी खूप छान आणि टेस्टी होतात. आणि यामध्ये ओवासुद्धा मी क्रश करून घातलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सर्व काही घालून घेतल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचे. तर इथं आपलं पराठ्याचं स्टफिंग जे आहे ते अगदी छानपैकी तयार आहे. आता आपण पराठा लाटून घेणार आहे. तर इथे ना मी पोळपाट घेतलेला आहे आणि अगोदरच मी इथे कणिक जे आहे ते मळून घेतलेली होती. तर त्याच्यातीलच एक छोटासा गोळा करून घेतलेला आहे आणि तो अगोदर इथे पोळपाटावरती असं पुरीसारखं लाटून घेणार आहे. आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत जे तयार करून घेतलेलं होतं स्टफिंग, ते यामध्ये घालून घेतलं आणि अशा प्रकारे बंद करून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचे जी कणिक होती ती काढून घेतली आणि त्यानंतर सुके पीठ आहे जे गव्हाचं त्यावरती लावून घेतलं आणि छानपैकी पराठा जो आहे तसा गोल गोल असा लाटून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता इथे जे पराठा आहे तो आपला रेडी झालेला आहे. आता आपण याला भाजून घेणार आहोत. तर पॅनवरती तेल घातलं आणि त्यावरती तयार केलेला पराठा असा मी शेकून घेणार आहे. दोन्ही बाजूनी छानपैकी आलटून पलटून असा भाजून घ्यायचा आहे, खरपूस असा भाजून घ्यायचा. त्यामुळे आपला पराठा जो आहे अगदी छान आणि टेस्टी असा लागतो. तर असं मी कुरकुरीतच मला आवडतो. त्यामुळे मी पराठ्याला जे एक्स्ट्रा असं ऑइल लावून घेतलं आणि छानपैकी तेलावरती पराठा जो आहे तो आलटून पालटून असा भाजून घेतलेला आहे. ते तुम्ही पाहू शकता पराठा जो आहे अगदी तयार आहे. तर राहिलेले जे पराठे होते ते सुद्धा मी लाटून घेतले आणि छानपैकी असं पॅनवरती आलटून पालटून असं भाजून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते मी पनीर पराठा तयार करून घेतलेला आहे. मग कशी वाटली रेसिपी ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा. तर गरमागरम पराठे ते टोमॅटो केचपसोबत सर्व केले. मग आहे ना अगदी झटपट, हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपी. वाटला मग हा व्हिडिओ मस्त खा आणि स्वस्त राहा. चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.